पाहणार आहोत कारण भिवंडीचे जर आपण पाहिले तर हे खेळाडू आहेत, एक ऑलराऊंडर आहे प्रथमेश ठाकरे आणि भिवंडीमधील जर आपण जसं लिटिल मॅन वंडर बॉय जसं जयेश पाटील पाहतो त्याप्रमाणे प्रथमेश ठाकरे हा देखील खेळाडू. यावर देखील एक गाणं तयार झालं, युट्यूबला सर्च केल्यावर तुम्हाला ते गाणं ऐकायला मिळू शकतं. श्री स्ट्राईकला पाटील 11 दैसर बॉईज त्वरित आपले राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. प्रथमेश ठाकरे याला आपण पाहतोय TWचे डॉमिनेटर गुहागर या संघाकडून आपण खेळताना पाहतोय. रत्नागिरी या संघामध्ये आपण वेगवेगळे असे काही खेळाडू पाहतोय. प्रशांत आहेत, त्याचप्रमाणे प्रथमेश. पहिला चेंडू राऊंड द विकेट, अप्रतिम चेंडू लेग कटर. ज्या पद्धतीने याच्याकडे एक शैली आहे, खूप चांगल्या प्रकारचे व्हेरिएशन करतो, अष्टपैलू खेळाडू आहे. म्हणूनच भिवंडीचं ग्रामीण क्रिकेट किंवा ओपनच्या क्रिकेट गेल्या वर्षी 2 स्पर्धा, एक वज्रेश्वरीची असेल किंवा नारंगी विरारची स्पर्धा, या बॅट्समन अक्षरशः गाजवली. तो खेळाडू गोलंदाजी करतोय. या पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आपल्या जाळ्यामध्ये अडतोय का बघूया. येस, खेळाडू बाद, गॉल. पहिले यश मिळते. 2 चेंडू 1 गडी बाद, धावसंख्या 0. प्रथम फलंदाजी करताना पाटील 11 दैसर बॉईज संघाला लागलेला मोठा धक्का. And the big breakthrough has been given. प्रथमेश ठाकरे. आपल्या नाव लौकिकाला साजेसा खेळ पाहायला मिळतोय. या संघाकडे ज्या प्रकारची निश्चितच खेळाडूंची शैली आपण पाहतोय, ज्या प्रकारचे दिग्गज काही खेळाडू सुमित डाक, आपण डेकळे यांना पाहतोय, बाहुबली टेनिस क्रिकेट मधील. आणि नुकतीच जर आपण पाहिलं तर पालघर विरुद्ध वसई जी एक 3 मॅचची सिरीज नुकतीच झाली, ज्या ठिकाणी राकेश प्रभू याचा क्लास पाहायला मिळाला, त्याला देखील उद्या आपण पाहणार आहोत. मात्र तुर्तास्तरी या मॅच मध्ये आपल्याला सुमितला पाहायला मिळू शकतंय, जे आपण शॉट मिड विकेटला उभे असताना पाहतोय. आणि नवीन फलंदाज आता येतोय जयेश पटेल बरोबर, जो आता मात्र स्ट्राईकला असणार आहे. बॅट्समन नेम प्लीज. ऑन द विकेट परेश आणि फ्रॉम पोईसर, याच परिसरातील हा खेळाडू आहे. पोईसर प्रीमियर लीग आणि पोईसर प्रीमियर लीगच्या देखील वेगवेगळ्या स्पर्धेतून जर आपण पाहिलं तर त्याचं आयोजन देखील आपण आयोजक गणेश बारे, त्याचप्रमाणे महेंद्रदा गुरव यांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. चांगलं आयोजन या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी. आणि प्लेड ऑन, बॅट चेज घेऊन स्टंपवर चेंडू आदळला. अजून एक विकेट. प्रथमेश ठाकरे, मी नुकतंच म्हटलं की भिवंडी मधला हा खेळाडू आहे, ज्या प्रकारचे योगदान आहे, गेल्या वर्षभरात सुवर्ण कामगिरी केलेली आहे. गोल्डन एरा द लास्ट इयर ही प्लेड फॉर डिफरंट काइंड ऑफ क्रिकेट जर आपण पाहिलं तर. आणि तोच या ठिकाणी अप्रतिम अशी कामगिरी करताना फलंदाज संजू, नेपाळसाठी देखील जो क्रिकेट खेळला गेल्या वर्षी, अप्रतिम दैसर बॉईज साठी ज्यांनी योगदान दिलेलं आहे. या खेळाडू देखील एक चांगली निश्चितच टेक्निक आहे, ज्या पद्धतीने मोठे फटके ऑन द राईज पिच ड्राईव्ह देखील चांगले पाहायला मिळत आहेत. बघूया शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस खोलला, लेट खेळलेत आणि चेंडूला पाठवले पॉइंटला. जोपर्यंत चेंडूवर खेळाडू होतोय, 1 धाव. डीप कव्हरला प्रशांत घरत आहेत, हा देखील एक जबरदस्त खेळाडू. आपण यावर्षी TWचे डॉमिनेटर जेव्हा पालघर संघ सुप्रीमो मध्ये सेमीफायनल खेळले, खूप अप्रतिम अशी कामगिरी प्रशांत घरत यांची. अजूनही तो षटकार आम्हाला जो कॅच झाला होता तो आठवतो, की ज्या पद्धतीने तो षटकार खेचला होता. अभित समालोचन करत असताना ज्या प्रकारे ती मॅच क्लोज झाली होती. राऊंड द विकेट पुढचा चेंडू परेश, मात्र फाईन जातोय चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या 3. अप्रतिम षटक. बघा, रबर बॉल मध्ये अशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला जेव्हा पाहायला मिळते तेव्हा निश्चितच या मैदानावर आपण अशा प्रकारचं देखील षटक हाताळू शकतो, याचं उदाहरण पाहायला मिळते. मला वाटतं मोनू येते का गोलंदाजीसाठी. मोनू मॅन फ्रॉम जोगेश्वरी.
नुकतंच मगाशी म्हटलं मी की रत्नागिरीमधील मंडणगड या ठिकाणी देखील हा संघ यावर्षी मे मध्ये आल्या होत्या. 4 स्पर्धा विजेत्या झाले होते आणि खूप वेगळ्या प्रकारचा स्पीड आहे याच्याकडे. मोनू आपण जर संदीप राठोड, रवी विश्वकर्मा, बौवा याला जर आपण पाहिलं तर या खेळाडूंबरोबरच मोनू हा देखील जोगेश्वरी या परिसरातील असा एक खेळाडू आहे ज्याने एक वेगळं योगदान भिवंडीसाठी दिलेलं आहे. अव्यान स्पोर्ट्ससाठी ज्या ज्या वेळेस ते खेळतात क्रिकेट आणि ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि आज TWJ डॉमिनेटर गुहागर रत्नागिरी हा संघ आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरनंतर धावसंख्या 3 आणि गडी बाद झालेले आहेत 2. मोनू ओव्हर द विकेट, पहिला चेंडू आखोटाप्याचा चेंडू, खेळाडू त्या ठिकाणी येतोय आणि हा झेल सुटलेला आहे. एक धाव पूर्ण करते 2 धावांसाठी. जोपर्यंत चेंडू फेक येते 2 धावा पूर्ण होत आहेत. बॅकअपला खेळाडू येतोय. जीवनदान आजच्या दिवसातील आपण जर पाहिलं तर हा दुसरा झेल, कारण पहिल्या मॅच मध्ये देखील एक आपण जीवनदान वन हँड कॅच घेण्यासाठी सौरभ सिंग चिचा गेले होते. ज्यावेळेस त्या चेंडूवर यश मिळू शकलं असतं, मात्र ते जीवनदान आणि त्यानंतर पुन्हा एकदा मोनू सज्ज होतोय. पुढचा चेंडू, ओहो जास्त आखोटाप्याचा चेंडू, मात्र या चेंडूला दिशा मिळते की खेळाडू बाद होतोय. बघा कधी कधी आपण म्हणतो चांगल्या चेंडूवर षटकार जातो आणि लूज चेंडू होता. किती वेळ होता बघा संजूने पाहिजे त्या ठिकाणी हव्या निश्चितच जे क्षेत्र निवडायचं होतं त्या ठिकाणी खेळू शकला असता. ऑन दी अप खेळायला गेले, मोठा फटका, मात्र त्या ठिकाणी डीप मिड विकेटला सहज सोपा झेल. आणि जो चेंडू आपटायला गेलेले आखूटप्प्याचा शटम पूल करण्यासाठी नाही, मात्र उंच खेळण्यासाठी गेले आणि एका सहज सोप्या चेंडूवर खेळाडू बाद. तिसरी गडी नक्कीच विकेट गेलेले आहे आणि तिसऱ्या विकेट नंतर धाव संख्या 5. आणि नवीन फलंदाज आता येतोय या ठिकाणी. फलंदाज मनन विपिन सर यांचे सुपुत्र आहेत. पुढचा चेंडू बघा, हा चेंडू ही पिचिंग मगापासून शोधतोय आणि यष्टी रक्षकाकडून या ठिकाणी चूक होते. स्वतः कर्णधार पंचांचा इशारा बाईच्या रूपामध्ये, मला वाटतं प्रथम वेद्रे त्या ठिकाणी आहेत यष्ट्यांच्या मागे. खूप चांगली बॅलेन्स साईड आपल्याला पाहायला मिळते. सुमित डेकळे आहेत, बाहुबली ऑफ टेनिस क्रिकेट. प्रशांत घरत आहेत, प्रथमेश ठाकरे यांना आपण खेळताना पाहतोय आणि खूप चांगल्या प्रकारचं निश्चितच एक बॅलेन्स साईड पाहायला मिळते. पुढचा चेंडू मोनू यांचा, फुलर लेन, चेंडू मिळत नाही. परेश कव्हरच्या दिशेने, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आला असतं जर टायमिंग झाला असतं प्रॉपर. हा चेंडू ज्या ठिकाणी प्रशांत घरत आहेत सीमारेषेजवळ. अजून एक चेंडू डॉट. मगाशी गोलंदाजांच्या गोलंदाजीवर चेंडूवर धावा मिळत होत्या, धावा कुठल्या जात होत्या, खोऱ्याने धावा निघत होत्या, मात्र आता कुठेतरी धावांना चाप लावलेला आहे गोलंदाजांनी. पुढचा चेंडू आणि आता मात्र शॉर्ट मिड विकेट लाईक सोपा झेल, खेळाडू बाद. अनदर विकेट गॉन. So Paresh back to the pavilion. The 4th wicket lost. Patil 11, Daisar boys. And what over this has been. The earlier one Prathamesh and then Monu. दोघांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि या गोलंदाजीचं जर आपण पृथक्करण पाहिलं, पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट घेताना 3 धावा दिल्या आणि आता मोनू त्याच प्रकारचं मोमेंटम पुढे घेऊन जातोय. आणि मास्टर माइंड कोण आहे तर शॉर्ट मिड विकेटला उभे असलेले सुमित. प्रत्येक वेळेस प्रत्येक चेंडू नंतर काहीतरी बातचीत करतायत की बॅट्समन बघ, त्याचा स्टान्स बघ, त्याचा फुटवर्क बघ, त्या अनुषंगाने तुला गोलंदाजी करायचं आहे, एखादी आपल्याला फील्ड प्लेसमेंट चेंज करता येते का, या अनुषंगानेच या ठिकाणी वार्तालाप होत आहेत. आणि आता येतो सार्विन मॅच फ्रॉम पोईसर. या परिसरातील खूप काही क्रिकेट या मैदानावर, या होम ग्राउंडवर तो खेळलेला आहे आणि तोच या ठिकाणी आता बॅटिंगसाठी आलेला आहे स्ट्राईकला. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. पाटील 11 दैसर बॉईज या संघाला पहिल्या मॅच मध्ये आपण 69 धावा पाहिल्या होत्या अजय स्पोर्ट्स सिद्धेश्वर 11 या संघाकडून. बघूया दुसऱ्या मॅच मध्ये किती धाव संख्येपर्यंत मजल मारतील संघ पाटील 11. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा मोनू. कमलाविया स्पोर्ट्स क्लब एंड करणं. पुढचा चेंडू आखू टप्प्याचा चेंडू, खूप आखू टप्प्याचा आहे. पंचांचा इशारा वाईड, अवंतर धाव. या एक्स्ट्राच्या माध्यमातून धाव संख्या पुढे सरकते.
धाव संख्या 7. वन बाउन्स निश्चितच संकेत दिलेले आहेत. स्ट्रायकर एंडला आहेत मदन देशमुख, प्रमुख अंपायर भावेश नायर. पुढचा चेंडू पुलाले यॉर्क करण्याचा प्रयत्न. बघा या अगोदर 4 मीटर 6 मीटर वर गोलंदाजी होत होती, आता मात्र ज्या प्रकारचा शेवट गोड केला. आणि अशा प्रकारची ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारे टप्प्यावर तुम्ही गोलंदाजी करता, फुलर लेन, यॉर्क लेन, तेव्हा बॅट्समनला टप्पा पाहणं थोडंसं कठीण होऊन जातं. डबल माइंड होताना आपण पाहतो. धाव संख्या 2 ओव्हर नंतर 7. पुन्हा एकदा प्रथमेश याला आपण पाहणार आहोत, जो गोलंदाजी करण्यासाठी येईल. आणि पहिल्या ओव्हरमध्ये जी सुरुवात दिली होती TW चे डॉमिनेटर गुहागर रत्नागिरी या संघाला, ती मात्र या ठिकाणी कुठेतरी आक्रमण करावं लागणार आहे. पाटील 11 दैसर बॉईज संघाला. बोथ द बॅट्समॅन रिली केपेबल बॅट्समॅन टू क्लिअर द फेन्स इन दिस ग्राउंड. नमन as well as the batsman non striker सारवीन गेंदबाजी के लिए तैयार. तीसरी ओवर लेकर पहली गेंद लेग स्टंप के बाहर. पिचिंग अंपायर का इशारा वाइड. और 2-3 दिन से हम देख रहे हैं जिस तरह से बारिश की एक अलग शुरुआत हुई थी, और आज भी हम देख रहे हैं जिस तरह से आंख मिचौली कर रहा है बारिश और पानी, और किस तरह से यहाँ पर जो मैदान की व्यवस्था हम देख रहे हैं. अगली गेंद लेग साइड की तरफ, डीप स्क्वायर लेग. खिलाड़ी वहां पर मौजूद, जब तक कि कप्तान वहां पर जाएंगे. 1 रन पूरा किया, दूसरे रन के लिए दौड़ पड़े. नहीं, कप्तान नहीं है, कप्तान तो विकेट के पीछे है, लेकिन जब तक कि वहां पर थ्रो सुमित के पास आए, केवल 2 रन मुकम्मल. रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ अब 2 अंक में पहुंचने के लिए अभी भी 1 रन से दूर है. रन संख्या 9. 10 और अच्छी गेंद, नीचे रहती हुई गेंद, जिस गेंद को फिर एक बार पुल करने के लिए गए थे. रन संख्या 10. 7 के बाद एक वाइड था 8, और रन दौड़कर 2 रन निकाले थे. और इस तरह से अब ये अच्छा क्रिकेट हम देख रहे हैं. रन संख्या 10. गेंदबाजी के लिए फिर एक बार प्रथमेश राउंड द विकेट. अगली गेंद नमन के लिए, हवा में खेला हुआ स्ट्रोक, स्केल के ऊपर से बेहतरीन स्ट्रोक. इट्स अ टिपिकल स्ट्रोक ऑफ नमन. इट्स अ बिग वन. माइटी ब्लो. 6 रन. 6 रन के साथ अब रन संख्या 16. एक लेग स्टंप पर गेंद थी, पिचिंग लेग स्टंप पर थी. बल्लेबाज इस तरह की गेंद की राह देखते हैं, और बल्लेबाज की एक स्ट्रेंथ है. जब लेदर क्रिकेट ये खिलाड़ी खेलते थे, जब स्कूल क्रिकेट में, उस समय भी बहुत ही बेहतरीन थे पैड पर जब गेंदबाजी होती थी. फिर एक बार कवर पर ऑन दी अप खेलना चाहते थे, गेंद बल्ले पर नहीं, और एक गेंद डॉट. बिंदी वाली गेंद है, यहाँ पर मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाज पर बढ़ाने वाली है. तीसरी ओवर प्रगति पथ पर गेंदबाजी करने के लिए तैयार. कमलावीर स्पोर्ट्स क्लब एन की तरफ से गेंदबाजी करेंगे. अगली गेंद नमन के लिए, ऑफ स्टंप के बाहर वाइड. रन संख्या 17. 17 रन. तीसरा ओवर, पहली ओवर बहुत ही बेहतरीन खूबसूरत थी. इस ओवर में अगर देखा जाए तो कुछ अलग वेरिएशंस करने की कोशिश, प्रयास जारी है. वहां पर अब तक जिस तरह से वो पिचिंग, उनके लेग कटर जो कमाल की है, और एक इनकी एक विशेषता है, जब ऑफ कटर या लेग कटर में जिस तरह से वो गेंदबाजी करते हैं, स्लोअर वन गेंद करते हैं. अगली गेंद और दिया वहां पर खिलाड़ी मौजूद, जब तक कि वहां पर खिलाड़ी फील्ड करेंगे. केवल 1 रन मुकम्मल, 1 रन का इजाफा. रन संख्या 18. वाईड शिंदे साहेब आणि भोला तिवारी साहेबांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही हार्दिक स्वागत करतोय. TW चे डॉमिनेटर गुहागर विरुद्ध पाटील 11 दैसर बॉईज या 2 संघांमध्ये ही चुरस आपण पाहत आहोत. हा सामना सुरू आहे. टॉस जिंकला होता पाटील 11 दैसर बॉईज संघाने, आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केलं. गोलंदाजीला मात्र चांगली सुरुवात, ड्रीम स्टार्ट, मात्र थोडंसं या ठिकाणी वाईट्स आपण पाहिले. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन या चेंडूला खेळले पॉइंटला. चेंडूवर डीपवरनं खेळाडू येते, मात्र ज्या डोक्यावरून मोनू आहे त्या ठिकाणी बॅकअपला खेळाडू येईपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न होतोय, आणि 3 धावा देखील सहज पूर्ण होताना मात्र नशीब या ठिकाणी आपण पाहतोय ज्या पद्धतीने स्लीप होत आहेत. स्लिपरी अशा गोष्टी आपण पाऊस
रेनी क्रिकेटमध्ये पावसाळी क्रिकेटमध्ये पाहतो. 3 ओव्हर नंतर एकूण धावसंख्या 22. वेगवेगळे खेळाडू आपल्याला या स्पर्धांमधील पाहायला मिळतात. उद्या आपल्याला निश्चितच पालघरचे खेळाडू पाहायला मिळतील. संघ रायगडचा या ठिकाणी पाहायला मिळेल. काही खेळाडू जसे रत्नागिरी गुहागर तसे दापोलीवरून देखील समीर सावंत मॅन फ्रॉम दापोली हा देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा दिल्या होत्या प्रथमेशने. या ओव्हरमध्ये 15 धावा म्हणजे 2 ओव्हरमध्ये 18 धावा देताना विकेट घेतलेले आहेत 2. या ओव्हरमध्ये कुठल्या प्रकारची विकेट मिळाली नाहीये. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि बघूया उर्वरित 2 ओव्हरमध्ये किती धावा होतील. 12 बॉल्स लेफ्ट. किरण पाटील हा देखील आपल्याला पाहायला मिळेल. बघूया किरण कोणत्या संघाकडून या ठिकाणी खेळणार आहे. पालघरमधला अजून एक टॅलेंटेड खेळाडू. नुकतीच SP ट्रॉफी देखील आपण पाहिलं. पालघर प्रीमियर लीग मध्ये देखील ज्याने आपल्या खेळाचा एक दर्जा उंचावलेला आहे. गेल्या वर्षीची जर दुसरी स्पर्धा टेनिस मधली नोव्हेंबर मधली पाहिली तर त्या स्पर्धेवर एक वेगळ्या प्रकारचं देवांश स्पोर्ट्स आणि वेदांत स्पोर्ट्स या नावाने ज्या पद्धतीने विरारचा संघ जिंकला होता. किरण पाटील यांचं देखील आपण स्वागत करत आहोत. वेगवेगळे खेळाडू निश्चितच पाहायला मिळतील. ज्या प्रकारे पाहुण्यांची मांदियाळी व्यासपीठावर उपस्थित आहे त्याचप्रमाणे खेळाडूंची देखील आज आणि उद्या मांदियाळी या ठिकाणी पाहायला मिळेल. दिग्गज टेनिस क्रिकेट विश्वातील रबर बॉल या पावसाळी क्रिकेटमध्ये देखील आपल्याला तारे सितारे पाहायला मिळतील. गोलंदाजी करण्यासाठी येतोय 4थं षटक घेऊन सौरभ पवार. मात्र या चेंडूवर डिक्लेअर मध्ये 1 धाव. मॅन फ्रॉम उंबळी चिपळूणचा खेळाडू आहे गोलंदाज सौरभ पवार. 2012 ला एक रेकॉर्ड झाला होता चिपळूणला. खऱ्या अर्थाने 12 फेब्रुवारी 2012 ला ज्यावेळेस एक बॅट्समन अबुल पवार याने 12 चेंडूमध्ये 12 षटकार खेचले होते. गोलंदाजी करण्यासाठी पुढचा चेंडू सौरभचा लेग स्टंपच्या बाहेर. खराब चेंडू आहे. वाईडला प्लस निश्चितच मिळेल. एकेरी नाही दुहेरी. मात्र या देखील धावा आपल्याला आवश्यक आहेत कारण धावसंख्येला कुठेतरी आकार देणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने ज्या दोघांना बॅटिंग करावी लागेल किंबहुना त्यापेक्षा जास्त जर स्लोअर बन किंवा एखादा चांगला पिक करता आला चेंडू तर बॅट्समनकडे दोघांकडे क्षमता आहे. टेक्निकली देखील साऊंड क्रिकेट खेळणारा जो स्कूल क्रिकेट देखील अप्रतिम खेळला. कॉलेज क्रिकेट जर आपण पाहिलं त्या पद्धतीने नमन जसं स्कूल क्रिकेट स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल दिनेश लाड सरांच्या जे मार्गदर्शन ज्या स्कूलमध्ये रोहित शर्माने आपले योगदान दिले. शार्दुल ठाकूरने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. पुन्हा एकदा सौरभ. लेग स्टंपच्या बाहेर आहे की जास्त ऑफ स्टंपच्या पुढे गेला होता हे मात्र पाहणं गरजेचं राहील आणि पंच हेच पाहत आहेत. बायच्या रूपामध्ये 1 धाव एक्स्ट्रा अजून एक मिळते. थोडंसं चांगलं गती परिवर्तन पाहायला मिळते. ऑफ स्टंप जास्त आपण पाहिलं होतं जात असताना आणि त्यामुळेच कुठल्या प्रकारचा परिणाम नाही. सर्विन याला या ठिकाणी सार्विनला या ठिकाणी आक्रमक व्हावं लागेल. पुढचा चेंडू मात्र ओव्हर पिच चेंडू मिळाला होता मात्र टायमिंग होऊ शकलं. थोडंसं लेट खेळले. बघा टेनिस क्रिकेटमध्ये आणि रबर बॉलमध्ये आपण जर पाहिलं तर पंचांचा इशारा येतोय लेग बायचा आहे. पंचांचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे 1 धाव मिळते. एकूण धाव संख्या 4थ्या षटकामध्ये एकूण धाव संख्या झालेली आहे 27. Boundaries and sixes are required for the batting side. Patil 11, Daisar boy, they're looking for the big one. Let's see what kind of study looking for against Saurabh. Outside the leg stump or not, waiting for the umpire signal. Bhavesh Nair is there, the main umpire. And both the batsmen really comfortable with one, ending the 2 runs in the score. 29. रबर बॉल मध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारचा तुमचा ग्रीप बॉलची आहे ती पकडावी लागते आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करावी लागते. टेनिस मध्ये आपल्याला फर असतो बॉलला त्यामुळे थोडासा फर घडल्यानंतर आपल्याला छानपैकी ग्रीप मिळते आणि पाण्यामध्ये निश्चित ओला झाल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा जे साईड होतो बॅट्समन बॅटिंग करतात. पिचवर कित्येक अशी ठिकाणं आपण पाहिली ज्या ठिकाणी अशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जातं पावसामध्ये की पिचवर आपल्याला कित्येक वेळा जास्त पाणी पाहायला जातं आणि तेवढ्या पाण्यात देखील आउटफील्डला देखील ते क्रिकेट खेळताना आपण पाहतो. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय सौरभ. राईट अमोर द विकेट सार्विनसाठी. पुन्हा एकदा हा चेंडू बघूया चकून जातोय बॅट्समनला सार्विनला. धावसंख्या पुढे सरकते 30.
धावसंख्या 30, 2 to go. चार बॉल झालेले आहेत. पावसाची रिमझिम नाही तर पावसाची एक चांगली सुरुवात पावसाळी क्रिकेटमध्ये हेच आपण पाहतो नेहमी. स्लोवर वन ऑन साइडला या ठिकाणी दिशा देतोय. डीप मध्ये खेळाडू जातोय. एक धाव पूर्ण करतोय. बघूया सार्विन त्या ठिकाणी पोहोचतोय 2 धावांसाठी. मिस फिल्डिंग होते. बॅकअपला खेळाडू येईपर्यंत या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. संख्या 32. कवर की तरफ खेला हुआ स्ट्रोक. जब तक कि वहां पर प्रशांत फील्ड करेंगे 1 रन पूरा और बैकअप के लिए खिलाड़ी आएंगे. 2 रन मुकम्मल. 1-1 2 रन अब मिल रहे हैं और रन संख्या 34. चौथा ओवर. अक्षय कासार, प्रशांत गरत, प्रथमेश ठाकरे, सुमित ढेकले और पूरी तरह से अब यहां पर गेंद को अपने हाथ में लपकना, कलेक्ट करना ये भी कला होगी, क्योंकि जब ऊपर गेंद आएगी तो निश्चित तौर पर जज करने के लिए वहां पर पूरी निगाह गेंद पर रहेगी और हवा भी चल रही है. बहुत कुछ अच्छा वातावरण माहौल इस बारिश का. और बारिश के साथ अब यहां पर चौथा ओवर पूरा हो चुका है और 4 ओवर के सॉरी 1 बॉल बाकी है या पूरा हो चुका है. 4 ओवर के बाद रन संख्या 34. तो 4 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 34. अब आखिरी ओवर लेकर गेंदबाज आएंगे आकाश सकपाळ. रत्नागिरीमध्ये ज्या ज्या वेळेस टेनिस क्रिकेट होतात त्यावेळेस काही खेळाडू पाहायला मिळतात. त्यापैकी हा खेळाडू मॅन फ्रॉम दापोली एक लॉंग ऑफला आहे, ज्याच्याकडे आता बॉल फेकलाय समीर सावंत. हा देखील दापोलीचा आहे. बॉलिंग करणारा दापोलीचा अक्षय सकपाळ. नेहमीच आपण जर पाहिलं तर या खेळाडूंकडे देखील ती क्षमता आहे. आकाश सकपाळ गोलंदाजी करणारी शेवटचा षटक घेऊन स्ट्राईकला. सार्विनसाठी पहिला चेंडू आणि पहिला चेंडू हवेमध्ये. बॅटची लिडिंग एज आहे, मात्र जोपर्यंत खेळाडू त्या ठिकाणी कॅप्टन जाईल की मोनो एकदा पूर्ण केली 2 धावा. थोडेसे आउटफील्ड मध्ये कंट्रोल करावं लागणार आहे, कारण तुम्ही मेन बॉलर आहात या संघाचे. त्यामुळे धावताना देखील खेळाडूने काळजी घ्यायची आहे, कारण डावा पायच त्याचा ज्या पायावरती वजन देऊन जोर देऊनच तो पूल करतो, गोलंदाजी करण्यासाठी आपला दमखम दाखवतो. आणि धावसंख्या या 2 धावांनी आता मात्र 3 धावा निघाल्यात. मग 3 एकूण 37, 37. 5 बॉल मधले किमान 2 षटकारांची गरज आहे. 50 प्लस झाल्यानंतर एक बॉलरना एक संधी मिळेल, कारण पाऊस देखील आहे. त्यामुळे बॅट्समनला तितकंस या ठिकाणी मिळणार नाही आहे संधी. आकाश पुढचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पाहिलं जात आहे आणि पंचांचा इशारा येतोय वाईड. धावसंख्या 38. 1-1 धाव महत्वाची आहे, म्हणून म्हटलं उर्वरित 5 चेंडू मधले किमान 2 षटकार जर या ठिकाणी आले तर या 2 षटकारानंतर निश्चितच धावसंख्या एक छान अशा सुस्थितीत आणि एक 55 ते 60 पर्यंत जाऊ शकतात, जी क्षमता दोघांकडे आहे. आकाश पुढचा चेंडू आता मात्र शॉर्ट मिड विकेटला कोणी नाही. डीप वरनं येतोय सुमित, स्वतः 1 धाव पूर्ण करतोय. आणि जोपर्यंत चेंडू फेक होतोय स्वतः प्रथमेश त्या ठिकाणी बॅकअपला येतोय. 2 धावांनी धावसंख्या एकूण धावसंख्या पुढे सरकते. प्रेक्षकांसाठी या सर्वांसाठी या ठिकाणी आपण पाहतोय खेळाडूंसाठी जनमित्र फाउंडेशन यांच्या वतीनं चहा पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली मोफत, त्यामुळे त्याचा देखील तुम्ही आनंद घ्या. आपण गेटच्या उजव्या बाजूला काउंटर या ठिकाणी जाऊन त्याचा आनंद घेऊ शकता. आता मात्र ज्याला टिपिकल पावसाळी क्रिकेट मधला जो चेंडू म्हणतात तो या ठिकाणी पाहायला मिळाला. रबर बॉल क्रिकेटमध्ये अशा प्रकारे सिमेंट विकेटवर आपण पाहतो पिचिंग झाल्यानंतर बॉल राईज होतो, अप होतो, एक चांगल्या पद्धतीने रायझिंग डिलिव्हरी होती. बॅट्समन नमन त्या ठिकाणी आहे.
मोठे हिट करण्याचा निश्चित प्रयत्न आहे, मात्र ते टायमिंग होत नाहीये. खूप छान असा खेळ गोलंदाजांनी दाखवलेला आतापर्यंत. TWJ डॉमिनेटर गुहागर. पुढचा चेंडू खाली राहतोय पुन्हा एकदा. म्हणून म्हटलं की पाऊस आल्यानंतर बॅट्समनला देखील बॉल साईड होताना वेगळं होणार आहे. म्हणून म्हणतोय की 50-55 पर्यंत तुम्ही जा, यानंतर डिफेंड करणाऱ्यांना देखील तुम्हाला संधी मिळू शकते, कारण पाऊस सुरू आहे. त्या ठिकाणी बॉलरला ती संधी मिळू शकेल, कारण बऱ्यापैकी ज्यावेळेस पाऊस थांबतो त्यावेळेस बॅट्समनला बॉल चांगल्या प्रकारे पाहायला मिळतो आणि त्यानंतर ते मोठे हिट खेळू शकतात. मात्र या ठिकाणी आकाश कमबॅक करतोय. पुढचा चेंडू डबलसाठी अकुट टप्प्यात हा देखील मिळत नाही, चकून जातोय. डिक्लेअर मध्ये बायच्या रूपामध्ये एक धाव आणि एका धावेने आता मात्र एकूण धावसंख्या धावून पोहोचते 41. षटकातील या शेवटच्या एकमात्र चेंडू शिल्लक. सर्व नॉन स्ट्राईकला नंबर आहे. धावसंख्या 41. 41. 1 to go. हा देखील बघूया, डायरेक्ट हिट होतोय. एक धाव तर पूर्ण केलेल्या 2 धावांसाठी परततील. पंचांच्या निर्णयाचा आपण थोडासा इथे थोडीशी वाट पाहूया, कारण थोडीशी आमच्या दिशेने निश्चित होते. यस, वाईडला 2 म्हणजे अजून 3 ऍड होतील. धावसंख्या 44. द लास्ट बॉल इज रिक्वायर्ड नाउ. द बॅट्समन is looking for the big one but couldn't get right elevation for that particular earlier ball he faced. Didn't connect properly. Proper timing होत नाही, म्हणूनच हा षटकार लागला तर 50 होऊ शकतात. बघूया शेवटचा चेंडू पहिल्या डावातील या शेवटच्या षटकातील. स्लोअर वन. या चेंडूला खेळून काढलेलं आहे. पाणी आहे मैदानामध्ये, निश्चितच थोडासा बॉल या ठिकाणी ट्रॅव्हल होणार नाहीये. 2 धावा धावसंख्या. एकूण 46. 47 टू विन. सामना जिंकण्यासाठी 47 धावांची गरज खूप छान प्रकारे या ठिकाणी गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी करणारा संघ नितीन आहे याला देखील याचा फायदा उचलावा लागेल, कारण पाऊस सुरू आहे. त्यामुळे बॉल्स जे निश्चित थोडे खाली राहत आहेत, थोडे राईज होत आहेत. आणि पिचवर जर आपण पाहिलं तर तितकंसं पाणी नाही आहे. आउटफील्डला जर आपण पाहिलं बऱ्यापैकी जरी असल्या तरी सुद्धा. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक के उस पार जो बल्लेबाजी करने के लिए आएंगे TWJ डोमिनेटर गुहागर रत्नागिरी. इस टीम को जीतने के लिए रनों की जरूरत 60. यहाँ पर 47 47 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि परत येऊया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. नाश्ता सुरू झाला. नाश्ता सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय, गेट वरून आतमध्ये आल्यानंतर उजव्या बाजूला जे काउंटर आहे त्या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जनमित्र फाउंडेशनच्या वतीनं चहा, पाणी, नाश्ता आपण याचा आनंद घ्या. सर्व फ्री आहे, त्यामुळे चहा, पाणी, नाश्ता फ्री आहे. फाउंडेशनचे आपण आभार मानूया. सर्वांना पाणी, चहा आणि या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंबईचा खमंग, झणझणीत, लज्जतदार वडापाव
याचा तुम्ही आनंद घ्या सर्वांनीच, कारण खूप छान आम्ही आभारी आहोत आयोजक गणेशजी बारे, महेंद्रदा गुरव, बबनदादा, त्याचप्रमाणे नयनेश शहा, संतोष सिंग, मुकेशजी भंडारी साहेब, या आयोजकांना विशेष आम्ही या ठिकाणी थँक्यू म्हणू, कारण आलेल्या प्रेक्षकांसाठी, पाहुण्यांसाठी, सर्वांसाठी चहा, पाणी आणि नाश्ता, वडापाव, जे आपली नेहमीच आपण म्हणतो मुंबईमध्ये असले की एक दोन वडापाव आपण खाल्ले की आपल्याला थोडंसं बरं वाटतं, एक दिवस आपला आपण जाऊ शकतो आणि त्यामुळे त्याचा देखील आपण आनंद घ्यायचा. मैदानावर जाऊया. सलामीची जोडी प्रशांत घरत, मॅन फ्रॉम पालघर अँड मॅन फ्रॉम नाला सोपारा, सुमित ढेकळे यांचं या ठिकाणी आपण ओपनिंग बॅट्समन येताना पाहत आहोत. एक डावखुरा बाहुबली टेनिस क्रिकेटचा, नुकतीच झालेली जी 3 सिरीज वसई विरार विरुद्ध पालघर या दोन संघांमध्ये, एका बाजूला राकेश प्रभू होते, एका बाजूला विश्वनाथ जाधव, नाला सोपारा संघाकडनं प्रतिनिधित्व करणारा सुमित ढेकळे, नॉन स्ट्राईकला प्रशांत घरत, also one of the talented batsmen, and the ball is going to start the first over. रवी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निलेश कोलडिया आणि त्यांच्या समेत अभिजित कर्जेकर इंजिनियर यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. अभिजित जी, अतुल जी, आपलं हार्दिक स्वागत. हियर वी गो. भावेश, येस, रवी तयार. बघूया पावसातील या पावसाळी क्रिकेट मधील उत्तर मुंबईचा नॉर्थ स्टार चषक सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला चेंडू बघा, पिचिंग झाल्यानंतर बॉल ज्या टायमिंग करायचं होतं ते मिळू शकलं नाही. मगाशी म्हटलं ओ नाही नाही, ही धाव द्यायची नाहीये. आता मात्र विकेटवर पाणी आहे, बॉल जास्त साईड होणार नाहीये. बॅट्समनने बघा पहिला हा जर सुकी, आपण जर बऱ्यापैकी जर ड्राय पाहिलं असतं, पाऊस थांबला असता तर हाच बॉल कनेक्ट करता आला असता. जी नार्वेकर रोहितने बॅटिंग केली होती मगाशी, जी प्रफुल्लने बॅटिंग केली होती, त्यामुळे थोडंसं वेट अँड वॉच खेळावं लागेल सुमितला देखील, कारण मोठ्या धावसंख्या जर आपण पाहिलं 30 बॉलमध्ये 47 म्हणजे किमान 9.5ची सरासरी आवश्यक आहे. आणि आपण एक कॅल्क्युलेशन जर पाहिलं तर एक 4 ते 5 षटकारांची मॅच, मात्र त्यामध्ये रवीला पहिलं षटक चांगलं टाकावं लागेल. पाटील 11 दहीसर बॉईज विरुद्ध आपण पाहतोय TWJ पुढचा चेंडू सुमित साठी. खाली राहतोय बॉल, पुन्हा एकदा बॅट्समनला या ठिकाणी चकवतोय. मगाशी म्हटलं मी, या पावसातील क्रिकेटमधील या पावसातील रिमझिम धारा बरसत आहेत. या धारांचा देखील निश्चितच पाण्याचा आणि ज्याचा ऍडव्हान्टेज आता बॉलर घेतील काय मात्र पाहणं गरजेचं राहील. 1 किंवा 2 ओव्हर पर्यंत किमान 18-20 पर्यंत जावं लागेल, जिथून मॅचला पुढे घेऊन जावं लागेल. कारण ज्या प्रकारचा आपण पावसाचा ओघ पाहतोय असं वाटत नाही की हा लगेच थांबू शकेल, आणि त्याप्रमाणेच एक कॅल्क्युलेशन करावं लागेल बिपिन झटाके यांना आपल्या सर्व गोलंदाजांना हाताळताना. तर एका बाजूला सुमित तयार आहे, ओव्हर द विकेट, षटकाची पुढचा चेंडू सुमित साठी. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे, जोपर्यंत बिपिन सर त्या ठिकाणी पोहोचतील त्या दरम्यान नो मॅन्स लँड नाही. मात्र थोडस या ठिकाणी धाव घ्यावी लागणार आहे, पळावं लागणार आहे. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. सुमितचा प्रयत्न निश्चित आहे, मात्र सुमित जे अपेक्षा करतोय ज्या टप्प्यावरून थोडासा लेट येत आहे बॉल, त्यामुळे बॉल रबरचा आहे, तितका वजनदार नसणार आहे ज्या प्रकारे टेनिसचा असतो. त्यामुळे बॉल पिचिंग झाल्यानंतर पाण्याचं थोडंसं त्या ठिकाणी आपण साचलेल्या बाजून तिथून नंतर राईज होताना थोडा थांबणाऱ्या नंतर येणार. त्यामुळे बॅट्समनला थोडं टायमिंग करताना थोडं थांबून खेळावं लागेल आणि त्यानंतर स्ट्रोक खेळावे लागणार आहेत. त्यामुळे ही देखील एक वेगळ्या प्रकारची परीक्षा असणार आहे. स्ट्राईकला प्रशांत घरत, सुप्रीमो चषकामध्ये करण मोरे बरोबर ज्याने जबरदस्त कामगिरी केली तो या ठिकाणी प्रशांत घरत, मॅन फ्रॉम पालघर. भिवंडीचे अजून 2-3 स्टार आपल्याला या संघातून खेळताना पाहायला मिळतील. दापोली या परिसरातील खेळाडू आहेत. अकोटापदा चेंडू एलिव्हेशन देतोय, डिस्टन्स क्लिअर करतोय आणि हा चेंडू सीमा पार. ज्या ठिकाणी झेल होता, हा झेल घेणं गरजेचं होतं. ही हॅज टू टेक द कॅच बट अनफॉर्च्युनेट इट्स अ लॉलीपॉप वन. थोडंसं वरती निश्चित होतं, मात्र तुम्हाला घ्यावे लागणार अशा प्रकारचे झेल. तुम्हाला मॅच बनवायची असेल तो मैच को बनाने के लिए आपको कैच को बनाना होगा. कैचेस विन मैचेस, पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच. इस आधार पर आपको खेलना होगा. और पूरा बॉडी बैलेंस पीछे गया था, बहुत दूर से शरीर से
वहां से उस गेंद को खेला था और 6 रन के लिए। तो पहले ओवर की जो एक अपेक्षा थी इन दोनों बल्लेबाजों को, 9 रन बने हैं। 9 रन की औसत। गेंदबाजी के लिए तैयार अगली गेंद लेग स्टंप के बाहर। देखेंगे अंपायर यहां पर 45 एंगल में हमें बताते हुए इट्स अ वाइड एंड अनदर एडिंग इन द स्कोर। सो स्कोर मूव्स टू 11. They're chasing the target of 47. It's not a big target, but in rainy cricket, it really tough target. If your bowler bowl a beautiful line and length, then it will be a hard target to chase. रन संख्या बने हैं पहले ओवर में 11। जिस तरह की शुरुआत कर रहे थे वो रन बने हैं। अगली गेंद और एक नीचे रहती हुई गेंद। फिर एक बार रवि की अच्छी गेंदबाजी। अंपायर का इशारा बाय द्वारा। एक 22 के द्वारा अतिरिक्त रन संख्या 12। एक अच्छी बात टीडब्ल्यू जो डोमिनेटर गुहागर टीम के लिए है कि यहां पर रन बन रहे हैं, रन नहीं रुक रहे हैं। अच्छी गेंदबाजी कर रहे हैं रवि। हालांकि 2-3 गेंदें डॉट हो सकती थी। एक कैच छूटा था। गेंदबाजी के लिए था राइट मोर द विकेट। अगली गेंद पटकी हुई गेंद। फिर एक बार शरीर से दूर रूम बनाकर कवर के ऊपर से खेलने की कोशिश। अंपायर का इशारा। डिक्लेयर में रन। रन संख्या 13। पीछे हमारे जो वॉलेंटियर्स हैं, वॉलेंटियर्स प्लीज आप पीछे जाइए बॉल लेने के लिए। और रन संख्या पहले ओवर के समाप्ति के बाद 13 रन। वैसे जिमखाना युवक मंडल और जनमित्र फाउंडेशन प्रमुख आयोजक इस प्रतियोगिता के लिए जिनका योगदान हम देख रहे हैं, किशोर चित्राव, दीपक पाटनेकर, महेश जी राउत, नितिन जी प्रधान, शरद साटम जी, राजेश भट्ट, आरिफ शेख, सुनील मोहिते। चाय व नाश्ता मुफ्त सेवा जो इनका योगदान हम देख रहे हैं यहाँ पर। और दीपक शेलार जिन्होंने डेकोरेशन के लिए भी हमें योगदान दिया है, उनका भी हार्दिक आभार। दीपेश गुरव साउंड और दीपक शेलार जिन्होंने हमें योगदान दिया यहाँ पर। वैसे जिमखाना युवक मंडल जनमित्र फाउंडेशन द्वारा आयोजित किशोर चित्राव, दीपक पाटनेकर जी, महेश राउत, नितिन प्रधान, शरद साटम, राजेश भट्ट, आरिफ शेख, सुनील मोहिते, जिनकी तरफ से हम देख रहे हैं यहाँ पर चाय व नाश्ता मुफ्त सेवा। और गेंदबाजी के लिए संजू और एक ऑलराउंडर खिलाड़ी। ज्यादा रनअप नहीं लेकिन अच्छे टिप्पे पर गेंदबाजी करते हो। और इनकी शुरुआत अगर देखा जाए, संजू ने जब क्रिकेट की शुरुआत की तो बहुत सारी अलग अलग बातें जिन्होंने अपना योगदान दिया वो है मेरे साथ बैठे हुए गुड्डू। और गुड्डू जी ने बहुत कुछ अच्छा क्रिकेट उनके साथ खेला, कुछ बातें उनके साथ साझे की थी। पहली के ओ बल्ला कहां पर, गेंद कहां पर, ओहो कुछ अलग देख रहे हैं हम। यह है रेनी बॉल, रबर बॉल क्रिकेट। रेनी क्रिकेट का यही माहौल रबर बॉल का क्रिकेट है, जहां मस्ती है वहां पूरी तरह से उस गेंद को खेलने के लिए बल्ला हाथ से निकल गया। इससे पता चल रहा है कि देखिए बल्ले को रुमाल तो लगा है लेकिन हैंकी लगाने के बावजूद जो ग्रिप है सुमित की ओर ग्रिप नहीं, क्योंकि बहुत ही वेट वहां पर हो चुकी है ग्रिप आणि बॉल निश्चितच मिळत नाहीये। ज्या पद्धतीने पुन्हा एकदा थोडंसं बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय। बेहतरीन कैच। ऐसे लग रहा था कि यह फ्लैट सिक्सर होगा लेकिन मच नीडेड विकेट फॉर द बॉलिंग साइड। पाटिल 11 दहीसर बॉयज को इसी तरह से यहां पर विकेट के लिए जाना होगा। प्रशांत गरत बैक टू द बैलेंस गॉन। द न्यू बैट्समैन प्रथमेश ठाकरे, वंडर बॉय जयेश पाटिल भिवंडी के, लेकिन लिटिल मास्टर प्रथमेश ठाकरे मैन फ्रॉम भिवंडी। इस खिलाड़ी के नाम जिस तरह से बारकिया पनवेल और पे हम देखते हैं उड़न पनवेल, जहां पर अलग अलग जो गाने बने हैं और भिवंडी में इस खिलाड़ी के नाम से गाने बने। जो यूट्यूब पर आप प्रथमेश ठाकरे सॉन्ग अगर आप करेंगे तो निश्चित तौर पर वो गाना भी आपको देखने मिलेगा, किस तरह से उन्होंने बल्लेबाजी की। लास्ट ईयर 2 बड़ी अच्छी टूर्नामेंट। उनके साथ कौन है जिन्होंने टेनिस क्रिकेट में अपनी अलग एक मूर्ति बनाई हुई है, वो अनुभवी खिलाड़ी प्रथमेश ठाकरे। बल्लेबाजी के लिए उनके सामने हैं वो है खिलाड़ी सुमित ढेकड़े। और इस तरह से अनुभवी जब खिलाड़ी आपके सामने होते हैं जिन्होंने अलग अलग परीक्षाएं
पास की है, तो ये इम्तिहान की घड़ी नहीं, लेकिन वो अनुभव जो है, एक्सपीरियंस, वो अब सुमित के साथ साझा करना होगा। स्ट्राइक पर प्रथमेश, और ये गेंद शॉट हम पुल करने के लिए गेंद बल्ले के ऊपरी हिस्से के लगकर जब तक कि फाइन पर 1 रन मुकम्मल। यही करना होगा, जब बल्ले पर गेंद नहीं आती तो आपके अच्छे खिलाड़ी, जो अनुभवी खिलाड़ी, उनको आपको स्ट्राइक देना होगा। सुमित को रन संख्या, स्कोर आगे बढ़ता हुआ अब 16 रन, 47 टू बी। संजू को मिलने वाली पहली सफलता, पाटिल 11 दहीसर बॉयज को मिलने वाली पहली सफलता। स्ट्राइक पर अब सुमित तैयार, 9 स्टार चषक, अगली गेंद राउंड द विकेट, ये भी गेंद नीचे रहती हुई गेंद पूरी तरह से। अब गेंद और बल्ले के बीच बड़ा संघर्ष जारी है, कौन बनेगा विजेता। नॉर्थ स्टार चषक, आदरणीय उत्तर मुंबई खासदार गोपाल शेट्टी साहब, जिनका शुभागमन सुबह के सत्र में हमने देखा, और ये देखिए इनके रडार में गेंद मिलती है तो गेंद सीमा पार, ये आता हुआ 6 रन। इट्स अ बाहुबली स्ट्रोक, टिपिकल स्ट्रोक ऑफ सुमित ढेकड़े, आउट ऑफ द पार्क, ओवर द डीप मिड विकेट फॉर बिग वन, 6 रन, रन संख्या 22। इसी बॉल की राह देख रहे थे, इस टिप्पे पर राह देख रहे थे सुमित। 3-4 सबमरीन डिलीवरी थी नीचे रहती हुई। हरीश पंड्या सर हमेशा कहते हैं कि जो नीचे रहती हुई गेंद है, सबमरीन डिलीवरी जिसे कहते हैं ऑस्ट्रेलियन क्रिकेट में, उस तरह की ये गेंद हो रही थी। लेकिन अब थोड़ी राइज हुई गेंद जिस तरह से, और उस गेंद पर पूरी तरह से अपना दमखम दिखाया, बैकफुट पर गए थे, पूरा बैलेंस अच्छा था और टाइमिंग के बलबूते पर और बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल किया। 6 रन, राउंड द विकेट, अगली गेंद, ये ऑफ स्टंप से ज्यादा बाहर है या नहीं देखेंगे अंपायर यहां पर कुछ बताते हुए। यस, टाइटैनिक पोज में पूरी तरह से एक पैरेलल लाइन तैयार करते हुए एंगल बनाकर, और ये वाइड का इशारा। रन संख्या 23 गेंदबाजी के लिए तैयार, राउंड द विकेट। संजू की अगली गेंद, फिर एक बार इस गेंद को खेला है, जब तक कि वहां पर अच्छी तरह स्ट्रोक नहीं बने, पानी में गेंद वहां पर लुढ़कती हुई, रुकती हुई। 1 रन के साथ रन संख्या 24। अब जीतने के लिए रनों की दरकार, 23 runs more to win this match for TWJ dominator Guhagar Ratnagiri against Patil 11 Dahisar boys. The match is going on between these two teams. Right arm over the wicket from the Kamla Vihar Sports Club end. It's short delivery, couldn't get right elevation. The batsman looking for the big one. Powerful hit करना जानते हैं, लेकिन आज के दिन का सबसे बेहतरीन स्ट्रोक कौन सा था? तो सौरभ सिंह ने, चीचा ने पहली गेंद पर पॉइंट के ऊपर से छक्का लगाया था, और ऐसे लग रहा है इस रेनी सीजन के क्रिकेट की अगर बात की जाए तो वो पहला एकमात्र सिक्सर होगा जो पॉइंट के ऊपर से लगा। इसी कांदिवली के चारकोप के बिपिन गुरव, जो ऐसे खिलाड़ी थे राइजिंग से बिलोंग करने वाले, जो पॉइंट और कवर पर इस तरह के स्ट्रोक लगाने में एक लोकप्रिय खिलाड़ी, लेकिन अलग अलग विशेषता होती है। अब जीतने के लिए 18 गेंदे और 22 रन की जरूरत। गेंदबाजी के लिए सार्विन, जिनके पास अच्छा अनुभव इस मैदान का है, और वो हम देखेंगे अब किस तरह से, और बिपिन सर भी आए हैं, उनसे बात कर रहे हैं। 18 गेंदे 22 रन, डिफेंड हो सकते हैं, विकेट के लिए जाना होगा, एक बड़े विकेट, क्योंकि ये दोनों खिलाड़ी 23 रन की जरूरत, क्षमा कीजिए, नॉट 22, 18 बॉल 23 रन टू विन। डीप पॉइंट पर परेश है, डीप कवर पर खिलाड़ी हम देख रहे हैं, वाइडिश लॉन्ग ऑफ, जहां पर श्री है, लॉन्ग ऑन पर अगर देखा है तो रवि है, डीप मिड विकेट पर नितिन सटेलिया है, डीप स्क्वायर लेग जहां पर अब नमन थे, अब शॉर्ट मिड विकेट पर आ रहे हैं, और डीप स्क्वायर लेग पर संजू है। तो इस तरह की फील्डिंग की जमावट। गेंदबाजी के लिए तैयार, कमेंट्री बॉक्स इनकी बाई तरफ हमारा प्रमुख स्टेज, जो प्रमुख सभी जो हमारे महानुभाव, उनका भी हार्दिक स्वागत। और बोल्ड, नीचे रहती हुई गेंद ऑफ कटर थी, गेंद वहां पर पिचिंग होने के बाद पानी का वहां पर सहारा मिला, गेंद वहां पर ऑफ कटर अंदर लेकर आए, ऑफ स्टिक गॉन, विकेट का पतन। जिस विकेट की तलाश थी वो बड़ा विकेट यहां पर। सुमित ढेकड़े बैक टू द पैवेलियन। इस मैच को बनाने के लिए ब्रेक थ्रू की जरूरत थी, मच नीडेड ब्रेक थ्रू फॉर द बॉलिंग साइड, मच मोर नीडेड for Patil 11 Dahisar boys, and Sarvin has to deliver the goods now for the team.
बड़ी टूर्नामेंट में हम हमेशा देखते हैं। इस साल जब विरार की नारिंगी की टूर्नामेंट इन्होंने जीती थी, वज्रेश्वरी की बड़ी टूर्नामेंट, और अच्छी अच्छी टीमों को उन्होंने हराया था। जब टेनिस विश्व के ताने सितारे वहां पर आए थे, लेकिन उस टीम को भी रहा था। गेंदबाजी के लिए सार्विन की अगली गेंद, ओ अच्छी गेंद, ये गेंद देखिए ऑफ कटर, फिर एक बार, और ये देखिए बार बार रन ज्यादा जा रहे बाई का, और एक रन रवि के पहले ओवर में भी हमने देखा था इस तरह का। रवि ने जो गेंद अच्छी की थी, जो पिचिंग, और ऑन दी अप खेला हुआ स्ट्रोक, आसान मौका, फिर एक विकेट का पतन। प्रथमेश ठाकरे बैक टू द बॉलिंग, जयनेश पटेल के हाथ में कैच। जेपी, यही मैंने कहा था, अगर विकेट लेंगे तो मैच बनने वाला है। पाटिल 11 दहीसर बॉयज बैक टू द मैच। जी धन्यवाद अभिजीत जी, आप यहाँ पर आए और हमारी इस कार्यक्रम की शोभा बढ़ाई आपने। तो अभिजीत जी आपका हार्दिक आभार। करंजकर साहेब आपलं देखील, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अतुल कुलडी आपलं देखील हार्दिक आभार, धन्यवाद। विघ्नेश, महत्वाच्या विकेट्स मिळालेल्या आहेत, 3 विकेट्स गेलेल्या आहेत। प्रशांत गरत बॅक टू द पॅव्हलियन, सुमित ढेकळे आणि आता प्रथमेश ठाकरे। मगाशी मी म्हटलं या पावसाचा कधी कधी आपल्याला फायदा घ्यावा लागणार आहे। नाश्ता तयार आहे, तुम्हाला त्या ठिकाणी आमंत्रण दिलं जाणार नाही। मुंबईचा खमंग झणझणीत वडापावचा आनंद घ्या। बघा प्रणय कोळी किती एन्जॉय करतायत। त्यामुळे प्रत्येकाला इच्छा असेल नसेल तरी सुद्धा तिकडे जा। बघा सौरभ सिंग पण येतोय की माझ्या हातामध्ये देखील वडापाव आहे, कारण हा बरोबर त्या ठिकाणी काउंटर आहे बघा। स्टेज आपल्या गेटच्या उजव्या बाजूलाच चहा पण आहे, गरम गरम झणझणीत त्या पावसामध्ये बघा तुम्हाला अमृततुल्य त्या ठिकाणी चहा मिळणार आहे। राऊंड द विकेट, पुढचा चेंडू, आता मात्र हे चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय, मोठे फटके आणि पाऊस देखील थांबलेला आहे। आता फायदा उचलावा लागेल बॅट्समनना, आता थोडं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे। पाऊस थोडासा थांबलेला आहे, आणि माझ्या सोबत चहा प्यायची असेल तर माझ्या उजव्या बाजूलाच इथे निश्चितपणे किटली आहे चहाची, त्या ठिकाणी या गरम गरम चहाचा आनंद घ्या। पाणी देखील इथे आणि नाश्त्याचा देखील आनंद घ्या। त्यामुळे आता मात्र पाऊस थांबलाय आणि आता प्रेक्षकांची गर्दी वाढलेली आहे। गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय सार्विन, राऊंड द विकेट, षटकाधी फुटता चेंडू, स्ट्राईकला क्षय। अकुट टप्प्याचा चेंडू पूल करायला गेले, 2 धावांसाठी प्रयत्न होईल का? कॉल द्यावा लागणार आहे। बॉल चांगला ट्रॅव्हल होत नाहीये, चांगलं कलेक्शन आहे, थ्रो येतोय, 2 धावा नाही, पुन्हा एकदा काही गरज नव्हती। बॅकअपला तिकडे नाहीये, 2 च्या ठिकाणी 3, 3 च्या ठिकाणी 4, 1-2 का 4। there is no need to throw such a direction, but unfortunate the throw has been given by Shri. No त्याला पुन्हा एकदा एक व्हेंटिलेटर ऑक्सिजन मास्क दिलेला आहे 4 धावांच्या रूपामध्ये। धाव संख्या 30, 17 धावांची गरज। सार्विन एक अप्रतिम षटक हाताळताना या ठिकाणी राऊंड द विकेट पाहतोय। मगाशी बघा आपण जर पाहिलं तर 12 बॉलला 17 धावांची गरज असताना प्रणयने पहिल्या बॉलवर षटकार खेचला, त्यानंतर मॅच मध्ये आणलं होतं। उर्वरित प्रणयने चांगली ओव्हर केली होती। त्यानंतर आपण शेवटच्या बॉलवर देखील पाहिलं, एक मिस फिल्डिंग झाली ज्याचा परिणाम झाला 1 बॉलला 1 अतिशय अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळाला, आणि दुसऱ्या मॅच मध्ये देखील त्याच प्रकारचं। त्यामुळे मी
बबनदादा गुरव, त्याचप्रमाणे गणेश बारे जे आयोजक आहेत आमचे सर्व, यांना निश्चितच सांगू इच्छितो खूप छान अशी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे. आणि अजून आता मात्र हा चेंडू स्टॉप होतोय, चेंडू डॉट. एवढी चांगली ओव्हर टाकल्यानंतर जर आपण एक्स्ट्रा 2 ते 3 धावा दिल्यानंतर कुठेतरी मनाला लागतं. मॅच मध्ये तुम्ही पुढे होतात, थोडं पुन्हा एकदा बॅकफुटला गेला. धाव संख्या 30, 12 बॉल 17 धावांची गरज. मगाचाच या ठिकाणी समीकरण पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. 12 चेंडू 17 धावांची गरज. नॉर्थ स्टार चषक, खासदार चषक 2022, आदरणीय सन्माननीय उत्तर मुंबई खासदार गोपाळ शेट्टी साहेब, ज्यांच्या माध्यमातून मगाशी देखील मी उल्लेख केला की उत्तर मुंबईचा आवाज म्हणजे सन्माननीय खासदार गोपाळ शेट्टी साहेब, दिन दुबळ्यांचे आणि गरिबांचे कैवारी म्हणून देखील त्यांचा आपण उल्लेख करू शकतो. खेळाडूंसाठी उत्कृष्ट खेल महोत्सवाचं आयोजन, क्रीडा महोत्सवाचं आयोजन म्हणजेच आपण गोपाळ शेट्टी साहेबांचं आयोजन, नियोजन आणि मार्गदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. वेगवेगळ्या उत्तर मुंबईतील मैदानं, उद्यानं याचं एक वेगळं स्वरूप आणि एक चांगला कायापालट आपल्याला पाहायला मिळालं. मी मगाही देखील म्हटलं की ज्या पद्धतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडानगरी असेल, स्वर्गीय प्रमोद महाजन ग्राउंड, ज्यांचे जे प्रमुख ज्यांच्या अंडर ते मैदान आपण पाहतो, ते बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मोठे साहेब देखील या ठिकाणी आले होते. आणि येणाऱ्या दिवसामध्ये त्या ठिकाणी देखील आपल्याला मोठी स्पर्धा पाहायला मिळू शकते. आणि गुड्डू याने देखील सांगितलं की येणाऱ्या दिवसामध्ये त्याच मैदानावर अजून एक स्पर्धा होऊ शकेल. ही काही मैदानं आहेत, आपण हे मैदान पाहतोय सप्ताह मैदान, ज्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं योगदान केवळ कबड्डी, क्रिकेट, खो खो, व्हॉलीबॉल, फुटबॉल नाही तर सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक एकोपा याबरोबरच समाजोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे देखील आयोजन आपण वेगळ्या माध्यमातून, मगाशी आपण अमर शाह जे आपले युवा मोर्चाचे तर मुंबईचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून जे योगदान दिले याचा विशेषतः मी उल्लेख करून गणेश बारे यांचं या ठिकाणी योगदान आणि सर्वांनी एक छान असं आपण आयोजन करण्यात आलेलं आहे. म्हणूनच सर्व श्रेय ज्या पद्धतीने नॉर्थ स्टार, उत्तर मुंबई स्टार, कोहिनूर डायमंड ऑफ उत्तर मुंबई असं म्हणेन मी, की ज्या पद्धतीने त्यांचं योगदान गोपाळ शेट्टी साहेबांचं आपण पाहतोय. 12 चेंडू 17 धावांची गरज. पहिला चेंडू रवीचा ऑन साइडला या ठिकाणी दिशा देतोय विघ्नेश, एक धाव पूर्ण करतोय. बघूया परेच्या हातामध्ये ओ स्लीप झाला, अन्यथा पिकअप केल्यानंतर थोडंसं हेच करावं लागणार आहे. ही कसोटी खरं म्हणजे क्षेत्ररक्षकांची देखील आहे. बघा याच्यामध्ये देखील तुमचे शूज म्हणजे स्पाइक असलेले फुटबॉल खेळणारे शूज वेगळे, तुम्ही फक्त नॉर्मल शूज घालता ते वेगळे, ते स्लीप होतात. काही ठिकाणी आपल्याला पाण्यामध्ये चिखल पाहायला मिळतो, तिथे तुमचे स्लीप होऊ शकतात. काही ठिकाणी ग्रास आहे, त्यामुळे वेगळ्या प्रकारचे स्पाइक आपण पाहिलं. काही दिवसांपूर्वी कडू, समर्थ कडूने हेल्मेट घालून क्रिकेट खेळलं. वॉर्ड 16 चे अध्यक्ष प्रतीक साळवी यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत करूया. 2 धावा मिळतात. प्रेक्षकांना विनंती करते सुनील बामणे आपण थोडं मागे घ्या ना सगळ्यांना. आणि या चेंडूवर हा अप्परकट वेगळ्या पद्धतीने आपण पाहतोय. एक छान अशी जागा दिली बनवली, कारण जास्त ऑफ साइडवर रूम मिळाला होता. अशा प्रकारचे फटके आपण नेहमीच पाहिलेत. 2003 चा वर्ल्ड कप ज्यावेळेस अशा प्रकारे एक वेगळा स्ट्रोक खेळायला गेले होते वकार युनिसला, म्हणजेच वीरेंद्र सेहवाग, आणि त्यांचं ऑफ साइडला असे फटके मारण्याची किमिया करामत होती की 2004 ला जेव्हा आपण सिरीज जिंकलो आणि ज्यावेळेस आपण पाहिलं होतं इंजमुल हकने सांगितलं होतं की कशा पद्धतीने हा खेळ करणारा खेळाडू आहे तो म्हणजे वीरेंद्र सेहवाग. ऑफ साइडला जे पॉइंटच्या डोक्यावरून किंवा वाईडिश दरम्यान गलीच्या वरून अप्परकट खेळणारे, ताकद देणारे. थोडं ऑफ साइडला जास्त रूम मिळाल्यानंतर पुढचा चेंडू विघ्नेशसाठी रवी. अतिशय चांगला चेंडू उसळी घेतलेला. आता बघा बऱ्यापैकी पावसाचं रिमझिम थांबलेले आहे, त्यामुळे पिच वरून थोडा पाणी थोडं हळूहळू सरकणार आहे, त्यामुळे पाण्यामधून बॉल राईज होणार नाही, थोडंसं संधी मिळणार आहे. प्रेक्षकांना देखील विनंती राहील, गरम गरम आल्याचा चहा त्या ठिकाणी अमृततुल्य चहा आहे, गरम त्याचा आनंद घ्या, बरोबर वडापाव घ्या, पाणी प्या आणि एन्जॉय करा, या स्पर्धेचा आनंद घ्या. ओव्हर द विकेट. खाली राहिलेला चेंडू साईडला खेळतोय, लॉंग ऑनला या ठिकाणी एकदा पूर्ण करतोय. आता चांगला थ्रो पाहायला मिळतो रवीच्या हातामध्ये, हेच करणं गरजेचं आहे. ही मॅच अजूनही होऊ शकते. शेवटचं षटक कोण टाकणार, नितीन टाकणार की निश्चितपणे या ओव्हरसाठी अजून कोणाला तरी पाचारण करणार, ही मात्र जबाबदारी असणार. धाव संख्या एकूण आपण पाहत आहोत 35, धावांची गरज आहे 12 बॉल झालेले त्या ओव्हर मधले
4. 8 बॉल 12 धावांची गरज. हवेमध्ये उंच टोलवतोय आणि या ठिकाणी हा सोपा झेल होऊ शकतो. श्री येतोय. गॉन. अजून एक खेळाडू आउट. बाद. देखील आपण टेस्ट पाहतोय. पावसाने उसंत घेतले आणि पाऊस धावून आला. पाटील 11 दहिसर बॉईज साठी सार्विनच्या रूपामध्ये पाऊस घेऊन आला. असं म्हणतात श्रावणात घन निळा बरसती घेऊन येती रिमझिम धारा. श्रावण तर येणार आहे कारण आता काही दिवसांत आषाढ अमावस्या आणि त्यानंतर श्रावण. मात्र अप्रतिम या ठिकाणी खेळ आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने नॉर्थ स्टार चषक 7 बॉल नक्कीच सिद्धेश्वर बॉईज साठी 7 बॉल 12 धावांची गरज. हा देखील चेंडू अप्रतिम चेंडू. रवीने कमबॅक केलाय. पहिल्या ओव्हर मध्ये जे जमलं नाही ते मात्र जयनेश पटेलने या ठिकाणी आणि चांगले षटक. मॅच इज ऑन. 6 बॉल. आपण पाहत आहोत नॉर्थ स्टार चषक 2022 पैसे जिमखाना युवक मंडळ जनमित्र फाउंडेशन आयोजित भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा सप्ताह मैदान कांदिवली पश्चिम या ठिकाणी क्रिकेटचा रणसंग्राम सुरू आहे. पावसाळी क्रिकेट खूप चांगलं आयोजन. सिद्धेश्वर बॉईज, साईनाथ बांडागौडा, उमेश गुरव, अनिकेत सावंत, बबन गुरव, सर्व सिद्धेश्वर बॉईजची टीम. बघूया शाहीद शेख हा देखील आलेला आहे. बघूया शाहीद कोणत्या संघाकडून खेळणार आहे. त्यामुळे अजून खूप काही चांगले आपल्याला टीम्स पाहायला मिळतील या ठिकाणी. यानंतर ऑल मॉन्स्टर, उमेश 11 आणि सिद्धेश्वर बॉईज तयार राहील. आखूड टप्प्याचा पहिला चेंडू आणि ओहो, हा चेंडू थांबवायचा होता आणि वाईडला प्लस येतोय. 2 धावा मिळतील. पहिला चेंडू जास्त शॉट टाकायला गेले मगाशी. अशाच एका चेंडूवर संजू बाद झाले होते. म्हणून अशा प्रकारचा शॉट चेंडू टाकला होता. नंतर क्वार्टर फायनल सुरू होईल. 4 ओव्हरची मॅच असेल पुढची, जी आपल्याला AR स्पोर्ट्स शिवम 11 विरुद्ध सुरू असलेल्या सामन्यातील विजेत्या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. मी प्रेक्षकांना विनंती करेन, ज्या ज्या ठिकाणी पोल्स आणि लाईट्सचे काही खांब असतील त्या ठिकाणी थोडे दूर राहा तुम्ही, कारण पाऊस देखील पडत आहे. त्यामुळे आपण स्वतःची देखील प्रेक्षक म्हणून काळजी घ्या. 6 बॉल 10 धावांची गरज. स्ट्राईकला आकाश. चेंडू डॉट. 5 बॉल 10 धावांची गरज. पहिली मॅच अतिशय अटीतटीचा सामना. 1 बॉल 1 पाहिला होता आपण. AR स्पोर्ट्स शिवम 11 विजेता ठरला होता. अजय स्पोर्ट्स सिद्धेश्वर 11 संघाचा पराभव करून 5 बॉल 10 धावांची गरज. नमन आता मात्र जातोय मिड विकेटला. वाईडिश मिड विकेटला खेळाडू. काव कॉर्नरला श्री, कव्हरला सार्विन, पॉइंटला खेळाडू आपण पाहतोय. स्वतः लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला आहेत. डीप बिपिन जराकिया.
डीप स्क्वेअर लेगला आहेत परेश क्षेत्ररक्षण. आता मात्र हा क्लिअर होतोय का बघूया. गोइंग 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 आउट ऑफ द पार्क अँड दॅट्स अ बिग वन. मच needed sixer for the batting side. They brings back in the game. थोडं बऱ्यापैकी शॉट टाकलं आणि बॅट्समन ऑन द राईज निश्चितच तयार होते. त्या फटका थोडासा बाहेर येणारा उसरी घेणारा त्या शॉट चेंडूसाठी. आणि मॅच संपल्यानंतर विजेत्या संघाच्या कॅप्टनला विनंती राहील टॉस साठी यायचंय. आता मात्र संधी आहे संजूच्या हातामध्ये. येस, हा चेंडू टाकणं गरजेचं होतं. मगाशी जास्त बॅक ऑफ द लेन टाकला आणि फिरवला होता. बॅट्समनला वेळ मिळाला होता. आकाश सकपाळ बाद होतोय. 3 बॉल. डॉक्टर राजेंद्र जयस्वाल यांनी या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे. इथून पुढे ओके, आता या पुढे पुढे ठीक है. म्हणजे उर्वरित 3 बॉल साठी 6 अगर आप बल्लेबाज अगर 6 जड़ लेंगे तो आपको 501 रुपया मिलेगा. बाउंड्री के लिए 251 और विकेट के लिए 501. तो अगली 3 बॉल के लिए यहाँ पर डॉक्टर राजेंद्र जयस्वाल, यहाँ पर हमारे जो दर्शक और महानुभाव उपस्थित हैं वो जाग चुके हैं और उन्होंने कहा कि आखिरी 3 गेंद के लिए अब ये धनराशि आपको मिलेगी. गेंदबाजी के लिए नितिन सटेलिया, नए बल्लेबाज समीर सावंत, अनदर बैट्समैन फ्रॉम दापोली रत्नागिरी. आकाश आउट हुए, वो भी रत्नागिरी दापोली से बिलोंग करने वाले ये खिलाड़ी. और एक रबर बॉल क्रिकेट के लिए मंडनगढ़ दापोली खेड़ इस इलाके में अच्छा क्रिकेट खेलने वाले खिलाड़ी, इन्हें हम देख रहे हैं. 3 गेंदे 4 रन की जरूरत और इस गेंद को उठाकर खेला हुआ तो खिलाड़ी वहां पर आएंगे, लेकिन 2 रन के लिए यहां पर डिक्लेयर में. अब 2 गेंदे 2 रन. फिर एक बार कहानी में ट्विस्ट. पहले मैच में 1 बॉल 1 रन था और गणेश बारी जी, बबन दादा गुरव, देखिए कमाल का क्रिकेट हम देख रहे हैं. पहले साल बेमिसाल और दीपक जी के चेहरे पर, दीपक पाटणेकर सरांच्या चेहऱ्यावर, महेश राऊत सरांच्या चेहऱ्यावर, आरिफ जी सब हस रहे हैं. एक स्माइल उनके चेहरे पर, कारण खूप क्रिकेट यांच्या माध्यमातून खूप वेगळ्या स्पर्धांचं आयोजन देखील यांच्या माध्यमातून उपस्थित पाहुण्यांच्या आम्ही देखील त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि बघा काय मॅच. पहिल्या मॅच मध्ये 1 बॉल 1, पहिलं वर्ष. आणि दरवर्षी स्पर्धा खासदार चषक, नॉर्थ स्टार चषक म्हणून होणार हे आता डिक्लेअर केलेलं आहे. सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की रबर बॉलची ही स्पर्धा उत्तर मुंबईतील आपण जुलैच्या महिन्यामध्ये घेणार आहोत. 2 बॉल 2 धावांची गरज. पहिला चेंडू ज्या पद्धतीने खेळले, पुन्हा एकदा पूल काय जास्त शॉट. 1 बॉल 1. मगाशी देखील तेच पाहिलं होतं, आता पण तेच. अतिशय अटीतडीचा सामना. एका बाजूला हृदयाची धडधड वाढलेली आहे. व्यासपीठावर प्रेक्षक म्हणून देखील आहेत, पाहुणे म्हणून देखील आहेत, मैदानात देखील आहे. एखाद्या टीमचे आपण प्रशंसक समर्थक आहात. हाय ब्लड प्रेशर गेम, हाय व्होल्टेज. खूप अतिशय अटीतडीचा सामना. मगाशी 1 बॉलला 1 मिस फिल्डिंग झाली, रनआउट होऊ शकले असते. स्वप्नील कोळी धाव पूर्ण केली आणि विजेते ठरले. AR स्पोर्ट्स रियाज यांना विनंती राहील, आपण टॉस साठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला तयार राहायचं आहे. आणि जी मॅच जिंकणारा संघ असेल त्याच्या कॅप्टनने मॅच झाल्यानंतर त्वरित आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं, स्टेज जवळ, जेणेकरून पुढच्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. चला, ही मॅच जर तुम्हाला आवडली असेल तर परत एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. दुसऱ्या मॅच मध्ये पुन्हा एकदा रफ अँड टफ मुकाबला. 1 गेंद 1 रन की जरूरत, कंपल्सरी चेस. यही क्रिकेट का खेल है गणेश जी, जहां प्रेडिक्शन फेल है. बहुत कुछ हो रहा है. 1 बॉल 1 धावेची गरज. 1 बॉल 1 रन टू विन. स्ट्राइकला समीर, गोलंदाजी करतोय नितीन.
आणि हा चेंडू लेग स्टंपवर जास्त शॉट पाहायला मिळाला. विजेता संघ TWJ डॉमिनेटर गुहागर रत्नागिरी. मी कॅप्टनला विनंती करतो प्रथम वेद्रे